नमस्कार. मी डॉक्टर किरण पाटील, मेंदूविकार तज्ज्ञ, मेडुला हेल्थ केअर, डॉक्टर्स कॉलनी गडिंग्लज. आज आपण आपल्या मेडुला हेल्थ केअर फेसबुक लाईव्ह सिरीजमध्ये अशा एका महत्त्वाच्या टॉपिकसंबंधी बोलणार आहोत, ज्याचं नाव डिमेन्शिया आहे किंवा मेमरी लॉस. म्हणजे समजण्यासाठी साध्या भाषेमध्ये आपण त्याला मेमरी लॉस असं म्हणतो. तर डिमेन्शिया म्हणजे फक्त मेमरी हे असत नाही आहे. डी आणि मेन्शिया या दोन शब्दांनी मिळून तो शब्द बनलेला आहे. डी म्हणजे कमी होणे, डिग्रेड आपल्याला माहीत आहे म्हणजे कमी होणे. तसं डी म्हणजे जाणे आणि मेन्शिया म्हणजे मेंटल ॲबिलिटीज. तो ज्यावेळी आपल्या मेंटल ॲबिलिटीज असतात, ज्याच्यामध्ये मेमरी जस्ट एक पार्ट आहे, अशा 5 ते 6 मेंटल ॲबिलिटीज असतात. ज्यावेळी त्या मेंटल ॲबिलिटीज आपल्या मानसिक क्षमता कमी होतात, त्यावेळी त्यांना आपण डिमेन्शिया झालं आहे असं म्हणतो. तर आपल्या समाजामध्ये तसं बघितलं तर 5% लोक ही डिमेन्शियानं प्रभावित झालेली असतात. आणि आपल्या समाजामध्ये एक समज आहे की 60 बुद्धी नाटी, म्हणजे वयवर्ष 60 झाल्यानंतर लोकांना असं वाटतं की म्हातारपणा झालेला आहे, त्यामुळे विसराळूपणा आलेला आहे, सगळ्या गोष्टी लोक विसरत चाललेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये फरक आहे. डिमेन्शिया हा एक आजार आहे. भलाही तो 50-60 वर्षानंतर कॉमन असेल, पण त्याचे काही प्रकार आहेत जे अगदी 20 ते 30-40 या वर्षांपासून देखील ते सुरू होतात. आणि ज्यावेळी आपण वृद्धकाळामुळे किंवा म्हातारपणामुळे ज्यावेळी मेमरी आपली कमी होते, आकलन क्षमता कमी होते असे म्हणतो. पण डिमेन्शिया ह्या आजारामध्ये वेगवेगळे त्याचे फॅसेट्स आहेत, कंगोरे आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर गोष्टी ह्या फरक पडू शकतात आणि वेगळ्या होऊ शकतात. तर भारतामध्ये साधारणतः बघितलं तर एक 4 कोटी लोकसंख्या आहे जी डिमेन्शियाने ग्रासित झालेली आहे. आणि डिमेन्शिया हा प्रकार असतो हेच भरपूर लोकांना माहीत नाही, त्याच्याविषयी जागरूकता नाही आहे, अवेअरनेस खूपच कमी आहे. त्यामुळं आज या टॉपिकबद्दल बोलताना मी फक्त डिमेन्शिया म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कशी कशी असतात, कोणकोणत्या प्रकारे ते प्रेझेंट होऊ शकतं, याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. पुढच्या भागामध्ये त्याचे काय कारणं काय आहेत आणि त्याचे उपचार आणि त्याचे कसं निदान करायचं याविषयी मी मार्गदर्शन करेन. तर लक्षणांविषयी बोलायचं झालं तर विसराळूपणा हा एक, त्यातला मेमरी लॉस हा एक पार्ट आहे. आता मेमरी लॉसमध्ये ते पेशंट कसे प्रेझेंट करू शकतात. आता आपण देखील दैनंदिन आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये थोड्या गोष्टी विसरत असतो. आपण चावी कुठं ठेवली, पुस्तक कुठं ठेवलं, किंवा पासबुक बँकेचं कुठं ठेवलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरत असतो. पण ते कधी कधी विसरत असतो. हा डिफरन्स जो आहे, जो कधी कधी विसरणे आणि सारखं सारखं विसरणे, अनेक वेळा फ्रिक्वेंटली गोष्टी विसरणे, हा फरक आहे तो नॉर्मल विसरणे आणि विसराळूपणामध्ये. मग ही लोकं जी आहेत ती सुरुवातीला त्यांचं चाव्या ठेवायचं कुठं तर विसरणे हे प्रकार सुरू होतात. किंवा एखादी शेतामध्ये काम करणार असेल तर बोर सुरू केलं तर बोरचं बटन बंद करायचं. म्हणजे तो माणूस रोज बोर सुरू करत असतो, पण रोज सुरू करण्याची प्रक्रिया आणि बंद करण्याची प्रक्रिया, बंद करण्याचं बटन हे विसरणं, हे रोजच्या रोज जर हे सारख्या चुका व्हायला लागल्या, किंवा रोजच्या रोज दुकानाला जात असेल तर ते चावी न घेता जाणे, किंवा दुकानातून परत येताना लॉक न करता येणे, ह्या जर सारख्या ह्या विसराळूपणाच्या गोष्टी व्हायला लागल्या तर आपल्याला त्या माणसाला डिमेन्शिया आहे की नाही हे डॉक्टरांकडे जाऊन, मेंदूविकार तज्ज्ञांकडे जाऊन त्याचं निदान करायला हवं. ही झाली वस्तू विसरण्याच्या गोष्टी. त्यानंतर ती लोक तारखा देखील विसरू शकतात. आता कोणता महिना सुरू आहे, म्हणजे त्याच्या स्टेजेस आहेत. माइल्ड स्टेज आहे ते ॲडव्हान्स स्टेजेस, म्हणजे सुरुवातीची सौम्य स्टेजपासून एकदम तीव्र स्टेजमध्ये जसं जसं पेशंट जाईल तसं तसं ते ज्या गोष्टी विसरतात त्या गोष्टी ह्या वाढाव्या लागतात. म्हणजे कसं, पहिल्यांदा सुरुवातीला ते आता कुठला दिवस आहे, कुठला महिना आहे, कुठला वार आहे, आपण कोणत्या ठिकाणी आहे, हे देखील ती लोक विसरायला लागतात. आणि त्यानंतर जसं जसं ॲडव्हान्स स्टेजमध्ये जायला लागेल तशी तशी ती ओळखीची माणसं, आपल्या रोजच्या घरच्या येणाऱ्यातली शेजाऱ्याची माणसं, किंवा एकदम ॲडव्हान्स स्टेजमध्ये ते स्वतःचे नातू कोण आहेत, मुलं कोण आहेत, सुना कोण आहेत हे विसरतात, त्यांची नावं विसरतात. ह्या सगळ्या गोष्टी विसरायला ह्या सुरू होतात. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटिंग एरर्स, म्हणजे आपण जर बँकेतले आपले अकाउंट्स असतात ते लोक जर ॲक्टिव्ह असतील, बँकेचे अकाउंट स्वतः बघत असतील तर ते त्यांना बँकेतले अकाउंट मॅनेज करणं हे अवघड जावं लागतं. एखाद्या वेळी दुकानामध्ये गेले एक वस्तू आणण्यासाठी, 1000 रुपये घेऊन गेले आणि त्यातले जे वस्तूंची जी किंमत झाली आणि उरलेले पैसे परत घ्यायचे हे देखील ते विसरू शकतात. किंवा एखाद्या वेळी कमी पैसे आले तर ते
नाही नाही हे चुकीचं आहे, अजून पैसे सुट्टे मला द्यायला हवेत, ही सुद्धा गोष्ट ती विसरतात आणि जातात आणि जे काय दुकानदार पैसे परत देईल तेच पैसे ते घरात घेऊन येतात. बँकेच्या अकाउंट्समध्ये जे बिल पेमेंट करायचे आहेत, म्हणजे घरचा कर्तृत्ववान पुरुष असेल, तो इतके वर्ष सगळे बिल घराचे, घरफाळा, लाईट बिल वगैरे भागवत असेल, तर त्या रोजच्या रोज करणाऱ्या गोष्टीसुद्धा ते हळूहळू विसरायला लागतात. आणि नातेवाईकांना असं वाटतं की हे खूपच जास्त विसराळू व्हायला लागलेले आहेत आणि गोष्टी ह्या सारख्या सारख्या विसरायला लागलेल्या आहेत. या सोडून या व्यतिरिक्त त्यांना त्यांची रिमोट मेमरी जी असते, म्हणजे खूप लाँग टर्म मेमरी, खूप मागची मेमरी त्यांची इंटॅक्ट असू शकते, पण सध्याची मेमरी ज्याला म्हणतात इमिडिएट मेमरी किंवा शॉर्ट टर्म मेमरी किंवा वर्किंग मेमरी, ती त्यांची अफेक्ट होते. ज्याच्यामध्ये ते काल रात्री काय, संध्याकाळी काय जेवलो, किंवा आज सकाळी मी नाश्ता केला की नाही. नाश्ता केलेला असतो पण पेशंट म्हणतो तुम्ही मला कसं सकाळी 10-12 वाजायला आले, तुम्ही मला सकाळपासून नाश्ता दिलेलाच नाही आहे. मग नातेवाईक म्हणतात नाही तुम्ही तर नाश्ता खाल्लेला आहे, पण त्याचा विश्वास त्याच्यावर बसत नाही. मग ते म्हणतात नाही तुम्ही मला अजून एकदा नाश्ता द्या. मग ह्या गोष्टी ह्या रिपीटेडली व्हायला लागतात. ते थोडी गोष्टी रिपीटेडली विचारतात, अरे आपण तिकडे जाऊन बाजारमध्ये येणार होता आपला तो पिंटू, तो जाऊन आला की नाही. मग नातेवाईक उत्तर देतात हो हो बाबा जाऊन आलेले आहेत ते. आणि 5 मिनटं गेली की परत, अरे तो पिंटू मार्केटमधून घेऊन येणार होता, जाऊन आला की नाही. ह्या गोष्टी ह्या 5-5 मिनटानं परत 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 ते विचारायला सुरुवात करतात. रिपिटेशन खूप होतं. एखादा प्रश्न विचारला त्यांनी, त्यांच्या लक्षात येत नाही की त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि समाधान झालेलं आहे, कारण त्यांची जी इमिडिएट मेमरी आहे, शॉर्ट टर्म मेमरी आहे, ती जाते. मग तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला ज्या ज्या ॲबिलिटीज आहेत ह्या ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जे लक्षात ठेवण्याची कपॅसिटी असेल किंवा इतर कपॅसिटी असेल, खूप वर्षांच्या तुमच्या वयानुसार ते आलेले आहेत, पण त्या हळूहळू जसं जसं मेंदू डिजनरेट होईल तसं तसं त्या ॲबिलिटीज ह्या लूज होतात. हे सोडून त्यांना लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम येतात. लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम म्हणजे त्यांना लोकांची नावं आठवत नाहीत किंवा एखाद्या गोष्टीला काय म्हणायचं हे सुद्धा ते आठवतात. आता पेनला पेन म्हणणे, घड्याळाला घड्याळ म्हणणे, किंवा इतर रिमोट कंट्रोल म्हणणे, ह्या गोष्टीसुद्धा ते विसरतात. त्यांना संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेट करता येत नाही, कन्व्हर्सेशन करता येत नाही, इस्टॅब्लिश करता येत नाही. त्यामुळं आतून त्यांना जाणवतं की ही माझी ॲबिलिटी काहीतरी लूज झालेली आहे. त्यामुळं ते त्याच्याविषयी थोडेसे ते डिप्रेस होतात की मला संवाद करता येत नाही, काहीतरी प्रॉब्लेम होतो, मला वर्ड फाइंडिंग डिफिकल्टी, शब्दच सापडत नाहीत, काय म्हणायचं त्याला. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला आता पेनला पेन म्हणायचं ते विसरतात. मग ते थोडं ॲडव्हान्स झालं की म्हणतात की ती गोष्ट काहीतरी ते आपण जे लिहिण्यासाठी वापरतो आहे अशी ती गोष्ट आहे, असं ते नेम करतात. किंवा सकाळी उठल्यानंतर पेस्ट असते, तर ते टूथब्रश आणि पेस्ट, ही टूथब्रशला टूथब्रश म्हणायची, पेस्टला पेस्ट म्हणायचं हे माहीत नाही. दात घासण्यासाठी जे काय वापरतात ते मला द्या, ही वर्ड फाइंडिंग डिफिकल्टी, त्यांना एक्झॅक्टली शब्द मिळत नाही आहेत. त्याच्यानंतर त्यांना अटेन्शन स्पॅन कमी होतं. अटेन्शन म्हणजे एकाग्र करण्याची क्षमता, कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता जी असते. कारण मेमरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फोकस असावा लागतो, मग त्याच्यानंतर एन्कोडिंग व्हावं लागतं आणि मग रिट्रायवल होतं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ऐका, लक्ष देऊन त्याचं ॲनालिसिस करा, एन्कोड करा आणि मग ते पुन्हा ते आठवा. तर त्यांचं ते अटेन्शन स्पॅन आहे, प्रक्रिया तीच कमी होते. म्हणजे साधारणतः वर्किंग मेमरी आपली जी असते, आपण एखाद्याशी फोनवर बोललो, अरे हा नंबर आहे किंवा ह्या रस्त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे, तर ह्या गोष्टी आपल्या वर्किंग मेमरीमध्ये राहतात, पण अटेन्शन स्पॅन त्याला असावा लागतो. हा त्या लोकांचा कमी होतो, त्यामुळे त्यांना ते लगेच लक्षात येत नाही. नवीन इन्फॉर्मेशन जी आहे, त्यांना आठवतं की माझं लग्न 1974 साली झालं होतं, इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं, इंदिरा गांधी कधी एक्सपायर झाल्या. ह्या ज्या लाँग टर्म मेमरीज आहेत किंवा त्यांच्या जीवनातले काहीतरी महत्त्वाचे इमोशनल एपिसोड्स असतात, ते सगळे त्यांच्या लक्षात राहतात. पण काल काय झालं, परवा काय झालं, आपल्या नातवाचं शाळेत गेला होता त्याला सोडून आलो, ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या इमिडिएट झालेल्या आहेत, त्या सगळ्या त्या गोष्टी ते विसरतात. किंवा प्रोसिजरल मेमरी असते, ती पण लॅप्स होते. प्रोसिजरल मेमरी म्हणजे काय, आता एखादी गृहिणी आहे, ती घरामध्ये स्वयंपाक करते, तर ती स्वयंपाक करणे गृहिणीचं हे सामान्य काम आहे, आजीबाईंचं सामान्य काम आहे की त्या स्वयंपाक करतात. पण ते स्वयंपाक करताना काहीतरी गॅसवर ठेवलं की ते बंद करायचे विसरणे, किंवा जे आपण स्वयंपाक करण्यासाठी जी सामुग्री लागते ते ॲक्च्युली एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणून येतं, ती साधी प्रक्रिया नाही आहे. त्याच्यामध्ये खूप प्लॅनिंग लागतं
की स्वयंपाक करताना जरी आपण होम मेकर किंवा गृहिणी म्हणतो की काय करते घरात स्वयंपाक करते, पण स्वयंपाक करणं हे मेंदूचे उच्च प्रतीचं काम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन लागतं. की कणिक मळायला घेण्यापासून पाणी घेणे, पीठ घेणे, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, हे सगळे जे एकत्र करून ते जे करतात तसं ते स्वयंपाक करणे होते. गृहिणीसाठी जे जरी नॉर्मल असेल तरीसुद्धा इट बिकम्स अ टफ टास्क. किंवा एखाद्या सायकल रिपेरी करणाऱ्या कामगाराला ते सायकलचे पार्ट्स सायकल पंचर आली किंवा टायर पंचर झालं तर ते टायर काढणे, हे जे प्रोसिजर आहे त्याच्यानंतर काय करायचं, हे सगळं त्यांचं लॉस होतं. किंवा एखादा प्लॅनिंग करणारा माणूस असेल, घरात कुणाचं तर लग्न आहे तर हे सगळे अरेंज करणे, प्लॅन्स जे करायला लागतात ते सगळे त्यांच्या प्रक्रिया लॉस होतात. कधी कधी ही लोकं अपॉइंटमेंटच विसरतात. आपल्याला जायचं होतं, चला तयारी करायची होती, ते आदल्या रात्री त्यांना सांगितलं होतं उद्या आपल्याला जायचं आहे, ते सकाळी परत निवांत नॉर्मल फिरून येतात, पेपर वाचतात, जे दिनचर्या असते मग त्यांना आठवण करून द्यायला लागते आज आपल्याला जायचं आहे. मग कधी कधी विसरणे ही गोष्ट वेगळी, हे सगळं त्यांना वारंवार व्हायला लागतं. हे सोडून त्यांचा अजून एक कॉग्नेटिव्ह डोमेन असतो ज्याला आम्ही व्हिज्युअल स्पेशल म्हणतो. त्याच्यामध्ये त्यांना रस्तेच विसरतात. म्हणजे जे ओळखीच्या ठिकाणी जायचं आहे, सुपर मार्केटमध्ये जाऊन आलेलं असते, रोज जात असतात किंवा देवळात रोज जात असतात, किंवा त्यांचं जे काय ज्येष्ठ नागरिक संघटना ते कुठं तर भेटत असतील मित्र वगैरे, रोज त्या ज्या ठिकाणी रोजचं त्यांचं येणं जाणं आयुष्यभर चाललेलं असतं ते सुद्धा ते गोष्टी विसरू लागतात. त्यांना घरामध्ये लघवीला झालं तर त्यांना बाथरूममध्ये जावं लागतं, पण ते किचनमध्ये जाऊन फिरत बसतात. की मग लोक विचारतात की काय झालं, तुम्ही का फिरताय, काय पाहिजे, नाही नाही मला ते टॉयलेटला जायचं. त्यामुळे त्यांना जे काय रस्ता आहे, डायरेक्शन आहे, ह्या गोष्टी सगळ्या विसरायला लागतात. किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यानंतर ते घरातून उठून स्वतःच बाहेर पडतात. मग शेजारची लोकं पकडून आणून देतात, हे बघा ते फिरत होते, तिकडं बसले होते आणि आम्ही त्यांना मग पकडून आणले. ह्या गोष्टी ॲडव्हान्स स्टेजमध्ये व्हायला लागतात. किंवा त्यांना अचानक रात्रीचं उठतात 3 वाजता 4 वाजता, अरे उठा उठा उठा, तुम्ही काय अजून झोपला आहे, सकाळ झाली, पहाट झाली, कामाला कोण जात नाही, तर सगळे बसलेलेच आहेत. ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यानंतर या सगळ्या सुरू होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं स्लीप वेक सायकल बदलतं. म्हणजे ते दिवसा झोपायला लागतात आणि रात्री संध्याकाळ झाली की एकदम फ्रेश होतात आणि पूर्ण रात्र मग ते जागे राहतात आणि इतर कुणाला घरातल्या लोकांना झोपू देत नाहीत. हा एक मोठा त्रास असतो. स्पेशली कुटुंबातील लोकांना, जे शेतकरी कुटुंब असेल तर दिवसभर ते शेतात काम करून येतात आणि संध्याकाळी आजी फ्रेश झालेली असते आणि ती मग कुणाला झोपू देत नाही, काय तर बडबड करत बसते. हे झालं तर ह्याच्यानंतर त्यांना दुसरा प्रॉब्लेम होतो की दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या गोष्टी असतात. म्हणजे ब्रश करणे, जेवणे, संडास बाथरूमला जाऊन येणे किंवा आपण कपडे घालणे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना दुसऱ्याचं काहीतरी मदत, इंडिपेंडन्स त्यांचं लूज होतं. कोणीतर त्यांना असिस्टेड लिव्हिंग म्हणतात, कोणीतर त्यासाठी त्यांना मदत करायला लागते. त्यानंतर सुरू होतो तर त्यांचा पर्सनॅलिटी चेंज. म्हणजे फक्त मेमरी जात नाही, मेमरी जाते, लँग्वेज फंक्शन, त्यांना बोलायचं संवाद कौशल्य जातं, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन त्यांचं लॉस होतं. त्याच्यानंतर त्यांचं अटेन्शन, एखादी गोष्ट लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता त्यांची लूज होते. इमिडिएट मेमरी, काल परवा काय झालं, आज काय झालं, ह्या गोष्टी सगळ्या लूज होतात. आणि त्याच्यानंतर बिहेवियरल चेंजेस, म्हणजे त्यांच्या वागण्यातील वर्तणुकीत पूर्णपणे बदल होतो. म्हणजे एकदम शांत माणूस जो असतो, अगदी शिक्षक आहे, खूप वर्ष शिकवतो, शांत आहे, अचानक ते ॲग्रेसिव्ह व्हायला लागतात आणि मग ते भांडायला लागतात, मग ते बडबडायला लागतात. थोड्या टाईपच्या डिमेन्शियामध्ये त्यांची पर्सनॅलिटी सस्पिशियस व्हायला लागते. म्हणजे ते संशय घ्यायला लागतात. आपली चप्पल असेल, काय असेल, ते बाहेर जे ठेवलेलं असतात ते घरात आत येऊन ठेवणार आणि म्हणणार नाही नाही ते चोरून येतील, ते येतील आमच्या घरातलं चोरून घेऊन जातील. आणि किंवा माझी सून किंवा माझा मुलगाच स्वतःचा मला खाण्यातनं काय तर विष वगैरे पाजून मला मारेल किंवा मला जेवायला देणार नाही. हे असे जे सस्पिशियस बिहेवियरल चेंजेस त्यांचे सुरू होतात. त्याच्यानंतर त्यांच्या बिहेवियरमध्ये अगदी लग्न केलेलं जोडपं असेल, 60-65 वर्ष वय असतात, मग नंतर त्या म्हातारपणामध्ये ते बायकोवर संशय घ्यायला लागतात. ह्या सगळ्या बिहेवियरल चेंजेस, वर्तणुकीतील त्यांचे बदल सुरू होतात. ते खूप अग्रेसिव्ह होऊ शकतात आणि एखाद्या गोष्टीचं उत्तर तुम्ही दिला तर केअर गिवर जे असतात घरातले नातेवाईक ते सांगतात. मग त्याच्यानंतर त्यांचं पटत नाही, नाही नाही हे विश्वास नाही माझा. त्यांना वाटत असतं कोण तर आपल्याविरुद्ध कटकारस्थान करायला लागले. दोरी बघितलं तर ते साप म्हणू शकतात, काय नसताना म्हणतात हां ते बघा ते आले, ये तुम्ही तुला दाखवतो. हे असे एकट्याबरोबर सेल्फ मटरिंग ते बडबडायला सुरुवात करतात. कोणी नसताना तिथं बसलेलं त्यांना वाटते हां आलेत आले, या बसा बसा, चहान रे म्हणून नातेवाईकांना सांगणे. हॅल्युसिनेशन्स किंवा डिल्युजन्स हे जे प्रकार आहेत हे सगळे त्याच्यामध्ये ॲडव्हान्स स्टेजमध्ये त्यांचे सुरू व्हायला लागतात. नातेवाईकांना पहिल्यांदा कळतच नाही हे चाललं आहे काय, का हे का, म्हणजे
अगदी रोजचा रोज सकाळी उठून फिरून येणारा माणूस, पेपर वाचणारा माणूस, त्याला पेपर वाचायचं अवघड होऊन बसतं, त्याला काही कळत नाही. बातम्यामध्ये इंटरेस्ट असलेला माणूस विड्रॉन होतो, बातम्या बघायचं बंद होतं, त्यांचे जे आवडते म्युझिक ऐकायचे असतात ते सगळे त्यांचे ॲबिलिटीज कमी होतात. तर हे अशा प्रकारे मल्टिपल डोमेन्सला अफेक्ट होतं आणि घरच्या लोकांना खूप अवघड जातं की त्यांना कसं समजावून सांगायचं, त्यांची केअर कशी करायची. मग ते ओरडतात, ॲग्रेसिव्ह झाल्यानंतर रात्रभर दंगा करतात, मग ते घरच्यांना त्रास होतो, शेजारच्यांना त्रास होतो आणि कधीकधी त्यांचं लघवी आणि बाथरूमवरचं, संडासवरचं, कंट्रोल टॉयलेटवरचं जातं, बावेल आणि ब्लॅडर इनकॉन्टिन्युअन्स व्हायला लागतो आणि असंबंध बोलणे, इररिलेव्हंट बोलणे, म्हणजे प्रश्न काहीतरी विचारला तर दुसरंच काहीतरी उत्तर द्यायला लागतं. ह्या सगळा हा एक मोठाच्या मोठा असा हा पॅटर्न आहे ज्याला आम्ही डिमेन्शिया म्हणतो. म्हणजे डिमेन्शिया म्हणजे फक्त विसराळूपणा नाही, त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस येतात, लँग्वेजमध्ये चेंजेस येतात, त्यांचं प्रोसिजरल मेमरी, म्हणजे सकाळी आणि टूथपेस्ट दिली तर ते टूथब्रशवर ते पेस्ट काढायची, लावायची आणि दात घासायचे, हे जे टप्प्याटप्प्याचे प्रोसिजर असतात ते सुद्धा ती लोकं विसरून जातात, ते नुसतं बघत राहतात. हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये खूप होऊ शकतं. त्यामुळं हे जी डिमेन्शिया आहे हे फक्त म्हातारपणामुळं किंवा साठी बुद्धी नाठी असा हा प्रकार नाही आहे. कधी तरुण लोकांना फ्रंटोटेम्परल डिमेन्शिया नावाचा एक टाईप आहे ज्याच्यामध्ये 20 वर्ष 30 वर्षाच्या लोकांना देखील डिमेन्शिया होतो. काही जे डिमेन्शिया आहेत ते अगदी परंपरागत येऊ शकतात, पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. अजून एक प्रकारचा पार्किन्सन डिमेन्शिया ज्याच्यामध्ये लोक हळूहळू चालायला लागतात आणि नंतर त्यांची फॉल सुरू होतात, ते पडायला लागतात, त्यांची बॅलेन्सिंग कपॅसिटी जी असते चालताना ती जाते आणि त्यामुळं ते वरचेवर पडणे किंवा त्यांची सगळ्या ॲक्टिव्हिटी स्लो होतात. म्हणजे जो माणूस 10-15 मिनटात जेवत होता तो अर्धा तास जेवायला घेतो, आंघोळ करायला 1 तासभर घेतो, देवपूजा करायला 1-1.5 तास तिथं बसले की ते हळूहळू करत बसतात, दुकानाला जाऊन 5-10 मिनटात येणारा माणूस अर्धा तास त्याला जायला लागतो. हे जे स्लोनेस त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये येतं हा देखील एक डिमेन्शियाचा प्रकार आहे. तर या सेशनमध्ये आता 17 मिनटं झालेले आहेत, या सेशनमध्ये मी फक्त आणि फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की डिमेन्शियाचा माणूस हा कसा वागू शकतो, त्याच्या वर्तणुकीमध्ये बदल होऊ शकतात, त्याचं मेमरी जाते, कॅल्क्युलेशन, रोजचं जे दैनंदिन जीवनातलं कॅल्क्युलेशन आहे त्या सगळ्या चेंजेस हे होऊ शकतात आणि ह्यामुळं केअर गिवर्स जे त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत ते गोंधळून जातात. त्यांना तर सुरुवातीला कळतच नाही की हे चाललं आहे का, हा माणूस काय बदलायला का लागलेला आहे. जेवण वगैरे ते व्यवस्थित करतात, ॲडव्हान्स स्टेजमध्ये जेवणसुद्धा मागत नाहीत. स्वतःची जी केअर आहे की केस विंचरणे, कपडे घालणे, ह्या गोष्टी देखील ते लेटर स्टेजला त्यांचा इंटरेस्ट त्याला जातो आणि बेसिकली त्यांना ॲक्च्युली सपोर्टची गरज असते. ते काही मुद्दाम करत नाही, ते त्यांच्या मेंदूमधील झालेल्या बदलांमुळे त्यांचं हे वागणं असं झालेलं असतं. त्यामुळं त्यांना सपोर्टची गरज असते आणि त्यांना समजून घेण्याची गरज असते. भलेही तुम्ही त्यांच्याशी बोलला आणि ते रिप्लाय ते करत नसतील तरीसुद्धा तुमचा प्रेझेन्स त्यांना महत्त्वाचा असतो, त्यांना समजून घेणं महत्त्वाचं असतं. अगदी त्यांचा सिम्पली हातात पकडून आम्ही आहे आणि खूप अंडरस्टँडिंगनं आम्ही तुमची केअर करू एवढं जरी त्यांना सांगितलं तरी ते पुरेसं असतं. त्यांना पूर्ण सगळी आकलन होत नसतील तर तरीसुद्धा त्यांना कुणाचं तर लव आहे, कुणाचं सपोर्ट आहे, कोणीतरी आपली काळजी करणारी माणसं आहेत. त्यांना बेसिकली भीती वाटते की फ्युचरची त्यांना भीती वाटायला सुरुवात होते. त्यांना वाटायला लागतं की आता मी थोड्या गोष्टी विसरायला लागलो, मला सगळे रोजच्या नॉर्मल गोष्टी करता येत नाहीत, मग मला काय लोक सोडून देतील का, आपल्या कुटुंबांची त्याला काळजी वाटते. मग ही जी भीतीपोटी किंवा काळजीपोटी त्यांना तो अग्रेसिव्ह नेचर येते, इरिटेबल होतात, मग ते बडबडायला लागतात, ते कुठंतरी व्यक्त करायला लागतात आणि केअर करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ते अवघड असतं आणि त्यांना लोक आपल्या डोळ्यासमोरच असावी लागतात. हे खूप कॉमन आहे की जरी तो केअर घेणारा माणूस घरातला नातेवाईक, मुलगा असेल, सून असेल, जे कोण असतील, तर जरासुद्धा डोळ्यांच्या त्यांच्या नजरेसमोर दूर झाले तर लगेच मग ओरडायला सुरू करतात, नाही कुठे गेली काय गेली. त्यांना ती ॲक्च्युली एक आपल्या माणसाला आपण लूज करतो का किंवा ह्याची जी अनामिक भीती असते त्या भीतीपोटी हे त्यांची सगळी लक्षणे असतात. त्यामुळे त्यांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा म्हणजे त्यांना डिमेन्शिया झालेला आहे, ही आजी का बडबडायला लागली, हा माणूस असा रात्री न झोपता का रात्रभर जागतो आणि दिवसा झोपतो, त्यांना ज्या गोष्टी करता येतो त्या गोष्टींमध्ये तो इंटरेस्ट का दाखवत नाही आहे, हे अशी जे काही लक्षणं, भरपूर पेशंट आहेत आपल्या भागामध्ये, आमच्या गडिंग्लज आजरा चंदगडमध्ये जितके पेशंट आहेत ते आमच्याकडे येतात आणि त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, फरक होऊ शकतो, पण समजून घेण्याची त्यांना खूप आवश्यकता असते. तर आजच्या भागामध्ये इतकंच, 20 मिनटं व्हायला आलेले आहेत आणि मी पुढच्या भागामध्ये
त्याची डिमेन्शियाची काय काय कारणं आहेत आणि त्याचं निदान पद्धतीने उपचार यावर मी मार्गदर्शन करणार. आपण लक्ष देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.